दिला असेल, भुकेलेल्याला कधी अन्न दिलं असेल, उभं आयुष्य जिने खऱ्या अर्थानं कुटुंबाची सेवा केली आणि मग या ठिकाणी आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना या उक्तीप्रमाणे इहलोकाचा प्रवास संपून परलोकी गमन ज्या मातेचं झालं, अशा असणाऱ्या कैलासवासी अखंड सौभाग्यवती इंदुमती बाळासाहेब लोंढे, ज्यांचा या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना लोंढे परिवाराचे आत्पेष्ट नातेवाईक, मित्र परिवार, सगळे सोयरे नातलग या मातेच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण जमलो. मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कशी मी गुरु माऊलीला. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. थोडं ऐकू. जगद्गुरु जगन्मान्य जगद्व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठ्यातला यच्छावत भूतलावावरती जन्माला आलेला प्रत्येक जीव कधी ना कधीतरी इहलोकाची यात्रा संपवतो, परलोकी गमन त्याचं होत असतं. आणि मग हा शेवट करत असताना साधक यानं स्वतःचा शेवट कशा पद्धतीनं गोड केला पाहिजे याचं यथार्थ चिंतन सांगणारा अभंग. विठ्ठल. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य. खऱ्या अर्थानं दुःखित अंतःकरणानं जमलेला समस्त लोंढे परिवार, आपल्या गावामधील असणाऱ्या रहिवाशी, ज्यांच्या नावापुढं आपल्याला दुर्दैवानं कैलासवासी असा शब्दप्रयोग करावा लागतोय आणि ज्यांना आपल्यामधनं जाऊन आज बोलता बोलता 1 वर्ष पूर्ण झालं, अशा असणाऱ्या कैलासवासी अखंड सौभाग्यवती इंदुमती बाळासाहेब लोंढे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी लोंढे परिवाराचे आत्पेष्ट नातेवाईक, मित्र परिवार, सगळे सोयरे नातलग या ठिकाणी या मातेच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता, आदरांजली अर्पण करण्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण इथं जमलो. मागे जो काही परिवार ही माता सोडून गेली, त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचे असणारे पती माननीय बाळासाहेब लोंढे, त्यानंतर त्यांची असणारी 2 मुलं. पण ऐका, त्यामध्ये गेल्या 4 ते 5 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा लोंढे परिवारावरती खऱ्या अर्थानं एक दुःख कोसळलं आणि त्याच मातेचा असणारा एक मुलगा कैलासवासी सोपान बाळासाहेब लोंढे यांनाही या ठिकाणी आपल्याला जाताना पाहावं लागलं. चला, आता जो काही परिवार शिल्लक आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं असे असणारे या मातेचे चिरंजीव माननीय सुरेंद्र बाळासाहेब लोंढे, आमचे असणारे परमार्थप्रेमी आदरणीय ज्ञानेश्वर दादा कदम, त्याच पद्धतीनं एक मुलगी आदरणीय श्रीमती सुलभाताई शिंदे, नातवंड या ठिकाणी 2 नातू आदरणीय प्रदीप दादा असेल, शिवम दादा असेल, आदित्य दादा असेल, नाती असतील प्राजक्ताताई, शिवानीताई, ऐश्वर्याताई. या मोठ्या परिवाराला ही माता खऱ्या अर्थानं सोडून गेली. दुःख होणं स्वाभाविक आहे, पण चला त्या दुःखामधनं काही अंशी का होईना पण निवृत्त होता यावं आणि त्या अनुषंगानं परमात्म्याचं नामचिंतन आपल्या कानावरती पडावं याकरता ही कीर्तन रूपी सेवा. विठ्ठल. या ठिकाणी काल ज्यांची जागराची सेवा पार पडली, महाराष्ट्राचं भूषण, वारकरी संप्रदायाचं वैभव आणि तरुण तडफदार असणाऱ्या संपूर्ण तरुणांचं या ठिकाणी मार्गदर्शक माननीय हरिभक्त परायण आमचे असणारे यादव महाराज, की ज्यांनी सुंदररित्या काल या ठिकाणी आईचं महत्त्व तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे. निश्चितच आज मी काय बोलावं हा माझ्या समोर पडलेला प्रश्न आहे, कारण काल आई सांगून झाली, म्हणून मी म्हटलं चला अभंग थोडा बदली करूया. आले होते, म्हटलं चला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त हा अभंग खरं तर घ्यायचा होता, पण दादानं काल मातेची या चित्ती सांगितलं. बाबा, काल आपल्याला मातेच्या अंतःकरणामध्ये लेकरांविषयी, परिवाराविषयी काय कळवळा असतो ते काल महाराजांनी आपल्यासमोर सादर केलं आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर हा अभंग बदलायचा एक प्रयत्न. पण चला ऐका, काहीतरी नवीन चिंतन कानावरती पडावं या अनुषंगानं या ठिकाणी मी तुमच्या समोर बोलणार आहे. महाराजांचे बरेच विद्यार्थी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला उपस्थित राहताना दिसत आहेत. सर्वांची सुंदर असणारी साथसंगत, ज्ञानोबा तुकोबाचं प्रेम घेऊन या ठिकाणी तासाभराचं गोड चिंतन करायचा प्रयत्न. विठ्ठल. यच्छावत भूतलावावरती आले. ओ वारकरी ऐका, तुकोबरायांनी पाहिलं मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरापासून सिद्धापर्यंत, साधकापासून या ठिकाणी सिद्धापर्यंत, मी सांगेल तुम्हाला जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, नवे तर सनाथापासून अनाथापर्यंत प्रत्येक जीव देवाच्या प्राप्तीकरता धडपड करतोय. मी इथं बसलेल्यांना विचारते, ओ वारकरी उत्तर द्या आणि मला सांगा, कुणाला वाटत नाही आपल्याला देव भेटावा? बोला पटकन.
प्रत्येकाची अपेक्षा आहे देव भेटला पाहिजे, बरोबर ना दादा? पण आता ऐका, देव भेटत नाही, संसार सुटत नाही, प्रयत्न 24 तास चाललेत. तुकोबरा या समाजाशी अत्यंत गोड बोलले. का बरं देव भेटत नाही? कशामुळं देव भेटत नाही? तर त्याच्या मागचं कारण एकच आहे, तुम्ही आम्ही सगळीजण ओ वारकरी बाबा त्या परमात्म्याकरता तितका अट्टहास करत नाही. आता ऐका, मनुष्य जन्माला आल्यानंतर तुमची आमची काही इति कर्तव्य आहेत. कोणती बरं कर्तव्य आहेत? शास्त्रानं आपल्याला सांगितलं, बाबा रे, माणूस म्हणून जन्माला आलो आपण. ओ वारकरी ऐका, आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत. कोणते बरं नियम? तर शास्त्र आपल्याला सांगतं, हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पागो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषम, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. शास्त्र आपल्याला सांगतं हाताचं काम आहे, त्यानं दान पुण्य केलं पाहिजे. आपल्याकडं मराठी भाषेमध्ये म्हणतात, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेतच राहावे. का? ऐका इकडं बघा, शास्त्र आपल्याला सांगतं हाताचं काम आहे, तुम्ही काहीतरी दान पुण्य करा गा. मग आता ऐका, पायाचं काम आहे काय? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपले स्वहीच पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आपल्या पायाचं काम आहे काय? त्यानं तीर्थयात्रा केली पाहिजे. कंठाचं काम आहे काय? त्यानं परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. आणि हृदयाचं काम आहे काय? त्यानं परमात्म्याला अंतःकरणामध्ये ठसवलं पाहिजे. विठ्ठल काही काही कीर्तनकार सहज बोलता बोलता बोलत असतात की माणसानं येताना काही आणलं नाही, जाताना काही नेत नाही. तुमच्याकडे बोलतात असं? बोलत नाही का तुम्ही सगळे? बोला की पटकन बाबा. माणसानं येताना काही आणलं नाही आणि जाताना काही नेत नाही असं ऐकलंय तुम्ही? ऐका इकडं बघा, मला असं वाटतं बाबा साप चुकीचं आहे. कसं काय? ऐका, कोण म्हणतं माणसानं येताना काही आणलं नाही? मी उत्तर देते, सांगते तुम्हाला, ऐका. आपण संतांच्या अभ्यासाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल बाबा, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदी हा येवोनी हानी केले. म्हणजेच काय? पापाचं गाठोडं तुम्ही आम्ही सगळी जण घेऊन आलो. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमीर कोंदले. या अर्थी आपण पूर्वजन्माचं पाप घेऊन आलो. चला पुढे. अगा कर्मी जेवरावे ते सुख दुःख फळा यावे, मग ते भोगावया यावे. देहा एक आपण काहीतरी कर्म या ठिकाणी घेऊन आलो, केले कर्म झाले, तिची भोगा आले. चला पुढे ऐका, आपण बाबा या ठिकाणी वासना घेऊन आलो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, प्रमाण प्रत्येकाची पाटे. मग आता इथं बसलेल्यांनी सांगा, जर जन्म हा आपला पाप कर्म आणि वासना याच्यामुळे जर मिळत असेल तर येताना आपण या 3 गोष्टी घेऊन आलो हे निश्चित. विठ्ठल आपला जन्म झाला. ओ वारकरी ऐका इकडं बघा, त्याच्यामुळे आता मरायचं नाही आणि मग त्याच्यामधनं तुमची आमची सोडवणूक व्हावी याच्याकरता आपल्याला हे कीर्तन ऐकायचंय. मी सांगेल तुम्हाला, एका साधकानं विचारलं ज्ञानोबरायांना, ओ ज्ञानोबराया, कशा करता वर्ष श्राद्धाची कीर्तनं केली जातात? कशा करता 10वा 13वा हे विधी आपण करत असतो? तर याच्या मागचं कारण सांगते, ऐका. गरुड पुराण आपल्याला सांगतं बाबा की माणूस गेल्यानंतर 86,000 योजनेचा प्रवास यमाचे दूत तुम्हाला आम्हाला 10व्याच्या विधीपर्यंत करून नेत असतात. ऐकताय ना तुम्ही? तुमच्याकडे दशक्रिया विधी करतात ना? ऐका, या 10व्याच्या विधीपर्यंत गरुड पुराण आपल्याला सांगतं की यमाचे दूत माणूस गेल्यानंतर 86,000 योजने तुम्हाला आम्हाला बाबा चालावं लागतं. बरं, अंत्यविधीच्या वेळेला एक नैवेद्याचा घास परिवार आपल्यासाठी ठेवत असतो. वारकरी बाबा थोडं बारीक ऐका, याच घासामधले 2-2 फक्त आपल्याला घास यमाचे दूत आपल्याला या 10 दिवसामध्ये देत असतात. आता ऐका, 2 तासाची विश्रांती गरुड पुराण सांगतं आपल्याला फक्त मिळते. उरलेले 22 तास तुम्हाला आम्हाला यमाच्या दरबारापर्यंत जाईपर्यंत यातना भोगाव्या लागत असतात. मग आता ऐका, या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं तो जीव आपण केलेल्या कर्मधर्म संयोगानुसार आपल्या आपल्या यातना भोगत असतो. आणि मग 10व्याच्या दिवशी तुम्ही आम्ही म्हटल्याप्रमाणे एकदा का काकस्पर्श झाला का त्या जीवाला कुठेतरी शांती प्राप्त होत असते. पण संप्रदाय त्याही पेक्षा पलीकडे असा विचार करतो की 10व्याच्या विधीनंतर 13वा 5.5 महिने दर महिन्याचा एक नैवेद्य. आणि आता मात्र या ठिकाणी जो 16वा शेवटचा संस्कार आहे, ज्याला वर्ष श्राद्ध असं म्हटलं जातं, तो या ठिकाणी आपल्याला करावाच लागतो. वारकरी म्हणतील का हो ताई, या ठिकाणी कावळा शिवला, मग आता वर्ष श्राद्ध का करायचं? तर त्याचं कारण सांगते, ऐका. मला इथं बसलेल्यांनी उत्तर द्या आणि मला सगळ्यांनी सांगा, बाबा 70 वर्षाचे आजोबा यादव महाराज कीर्तनामध्ये आले.
70 वर्षाचे आजोबा कीर्तनामध्ये आले आणि 70 वर्षाच्या आजोबानं कीर्तन ऐकता ऐकता मी बाबाला सांगत होते, बाबा माणसानं काही आणलं नाही, माणूस काही नेणार नाही. बाबा म्हटले, खरंय ताई तुमचं. ऐका बाबा, या मृत्यू लोकांमधली एक कवडी सुद्धा माणसाला सोबत नेता येत नाही. बाबा म्हटले, खरंय ताई तुमचं. आता ऐका, माझं कीर्तन होईपर्यंत बाबा खरंय म्हणत होते, पण आता ऐका, माझं कीर्तन झाल्याच्या नंतर आजी बाबानं जिथं चप्पल काढून ठेवली होती, बाबा त्या ठिकाणी गेले, पण बाबाला बाबाची चप्पलच सापडली नाही. ऐकताय तुम्ही सगळे? बाबाला बाबाची चप्पल सापडली नाही. वारकरी, माझा प्रश्न आहे तुम्हाला, खरं खरं सांगा, आता बाबाच्या डोक्यात माझं कीर्तन राहिलं असं? नाही. आता बाबाच्या डोक्यामध्ये दुसरं कीर्तन चालू झालं. कोणतं? कुणी नेली असेल चप्पल आणि माझीच का नेली असेल, हे दुसरं कीर्तन चालू झालं. जे बाबा कीर्तनामध्ये खरंय खरंय म्हणत होते, बरं ती काही एवढी कौतुकाची असते असं नाही बाबा. 1 वर्ष वापरलेली असते, 200 रुपयाची असते, अंगठाई तुटलेली असते, पण तरी बाबाचा जीव त्या चपली करता तळमळ करतो. मी काय म्हणते ऐका, 200 रुपयाची चप्पल गेली तर आपल्याला इतकं मोठं दुःख होतं, मग नखाबोटाशी उभा केलेला प्रपंच माणसाला सहजगत्या सोडता येईल का? अजिबात नाही. मग आता ऐका, वर्षभर तो जीव या घराकरता तडफडत असतो बाबा. वर्षभर त्याचा जीव त्याच्या लेकरांमध्ये, त्याच्या मालकामध्ये कुठं ना कुठं तरी भटकत असतो. आणि मग आजच्या दिवशी परिवारानं केलेला कौतुकाचा सोहळा पाहिला का मग ती माता तुम्हाला आम्हाला निरोप देत असते, त्याच्याकरता वर्षश्राद्ध. विठ्ठल, आम्ही हे सगळं कशा करता मानायचं? तर आता उत्तर आहे का, ज्ञानोबराया म्हणतात, बाबा रे, अंत्यविधीनंतर बाबा कितीतरी छोट्या मोठ्या चुका या तुमच्या आमच्याकडनं होणं स्वाभाविक आहे. मी काय म्हणते चंद्रकांत दादा, खरं खरं उत्तर द्या आणि मला सांगा. ऐका, माणूस गेल्यानंतर गावामध्ये बातमी पसरवत असताना परिवारावरती एक वेगळं टेन्शन असतं. खरं आहे का खोटं आहे? कुणाचं बाबा या ठिकाणी कधी कधी तिथं लक्ष नसतं. एखादा नातेवाईक आला पाहिजे, फोनवरती फोन करत असतात घरातली माणसं, बोलू मी तुमच्याशी. ऐका, काही काही छोट्या मोठ्या चुका बाबा तुमच्या आमच्याकडनं होणं स्वाभाविक आहे. शास्त्र असं सांगतं. ऐका, गेलेल्या माणसाच्या जर या ठिकाणी आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्या व्यक्तीचे दोष मागच्या परिवाराला लागत असतात. कसं काय बरं लागत असतात? इकडं बघा सगळेजण, एखाद्या घरामध्ये तुम्ही अशी काही घरं पाहिली असतील बाबा का ज्या घरामध्ये सगळं काही आहे पण समाधान नाही. पाहिले तुम्ही अशी घरं? अशी काही घरं तुम्ही पाहिली असतील का जिथं माणसं सतत आजारी पडतात. अशी काही घरं तुम्ही पाहिली असतील का ज्या घरामध्ये सतत या ठिकाणी काही ना काहीतरी कलह चालू असतो. अशी काही घरं तुम्ही पाहिली असतील का जिथं बापाचं मुलाशी पटत नाही. अशी काही घरं तुम्ही पाहिली असतील जिथं पत्नीचं पतीबरोबर नीट चालत नाही. अशी काही घरं तुम्ही पाहिली असतील का जिथं 2 भाऊ एकमेकांशी नीट बोलत नाही. अशी काही घरं तुम्ही पाहिली असतील का जिथं अकाली मृत्यू होत असतो. अशी काही घरं तुम्ही पाहिली असतील का ज्या घरामध्ये बाबा या ठिकाणी 3च माणसं राहतात पण 3ही जण 3 कोपऱ्यामध्ये बसलेली असतात. पाहिलेत तुम्ही अशी घरं? बोला की पटकन. मी चहा पिऊन येऊ का? तुम्ही बोलतच नाही म्हणून म्हटलं. तुम्ही बोलत चला बरं. हा, त्याशिवाय तुम्हाला माझं कीर्तन कळणार नाही. ऐका बाबा, मला इथं बसलेल्यांनी सांगा, अशी परिस्थिती कुणाच्या घरात नाहीये? प्रत्येकाच्या घरात येईल की नाही? ऐका, आपण त्यावेळेला काय करतो बाबा, एखादा मुलगा हाताच्या बाहेर गेला, आपला ऐकत नाही असं एखाद्या आईला कळालं का तळमळ होते बाबा तिचे, आणि ती काय करते, त्या मुलाची पत्रिका घेऊन एखाद्या ब्राह्मण काकाकडे जाते. तुमचं काय मत आहे? जाते की नाही? मग ब्राह्मण काकाला विचारते, का हो काका, आमच्या घरामध्ये ही इतकी विघ्न येतात, आमच्या घरामध्ये एवढी संकट येतात, का हो काका, याच्या मागचं एखादं कारण काय? ब्राह्मण काका पत्रिका पाहतात आणि कधी कधी आपल्याला म्हणतात, काही नाही, तुम्हाला पितरांचे दोष आहे, असं सांगतात का तुमच्याकडं? सांगतात की नाही? ओ वारकरी, ऐका, पितरांच्या दोषाची निवृत्ती करण्याकरता आणि बाबा त्या असलेल्या दोषातून मुक्त होण्याकरता आपले ब्राह्मण काका आपल्याला नाशिक, त्र्यंबकेश्वर तिकडं जाण्याचा सल्ला देतात. पण बाबा तिकडं गेल्यानंतर तिकडचे ब्राह्मण आपल्याला 1,00,000 ते 1.5 लाखाचं पॅकेज 3 दिवसाच्या विधीकरता मागतात. किती? आता इकडं बघा, 1,00,000-1.5 लाखाचं पॅकेज बाबा या ठिकाणी एखाद्या श्रीमंत माणसाला पचवणं सहज शक्य आहे. पण आता इथं बसलेल्या वारकऱ्यांनी सांगा, माझ्यासारखा एखादा गरीब असन, कळलं का तुम्हाला? मग बाबा आम्ही हे पॅकेज कसं काय आम्हाला परवडेल बा? कसं काय बरं आम्ही मग आमच्या पितरांच्या दोषाची निवृत्ती करायची? ज्ञानोबा म्हटले, काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या पितरांच्या दोषाची निवृत्ती करायची असेल ना तर काही करू नका. 1.5 लाखाच्या पॅकेजपेक्षा तुम्ही आळंदीला जा, 5 रुपयाचं हरिपाठाचं पुस्तक तिथून विकत आणा. किती रुपयाचं?
हो वारकरी, हरिपाठाचं पुस्तक विकत आणल्यानंतर तुम्ही फक्त एकदा त्याच्यावरती नजर टाका. ज्ञानोबा, अहो त्यानं पितरांचे दोष जातील का? ज्ञानोबा म्हटले, का नाही जाणार? पवित्रची होय देह, पवित्रची होय देह त्याचा. कशानं? ओ वारकरी, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. काय करायचं? 5 रुपयाचं पुस्तक आहे बाबा, पण पितरांच्या दोषातनं मुक्त व्हायचं साधन आहे. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हा पूर्वजांना वैकुंठाला जाण्याकरता सोपा मार्ग सांगितला, आणि मग या सोप्या मार्गाची निवृत्ती तुम्हाला आम्हाला करता यावी याच्याकरता वर्ष श्राद्धाला कीर्तन विठ्ठल. अजून कित्येक लोकांना माहित नाही वर्ष श्राद्धाला कीर्तन का ठेवतात. आता कळलं ना कीर्तन का असतं ते. हा ऐका, आता इकडे बघा. या कीर्तनाचं कारण तर आम्हाला कळालं, पण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर बाबा 3 प्रकारचे ऋण तुमच्या आमच्यावरती आहेत. कुणाचे बरं? चला लिहून घ्या. 1, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा या मातीचे ऋण तुमच्या आमच्यावरती आहेत. 2, या ठिकाणी संतांचे ऋण तुमच्या आमच्यावरती आहेत. आणि 3, या ठिकाणी माईबापांचे ऋण तुमच्या आमच्यावरती आहेत. बाबा या सगळ्या ऋणांमधनं तुम्ही आम्ही मुक्त होऊ की नाही माहित नाही, पण प्रयत्न मात्र आपल्याला करता आले पाहिजेत. बोलेल मी तुमच्याशी, ऐका. बाबा या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी नियम सांगितलेत. मी सुरुवातीला सुद्धा बोलले, ऐका. वारकरी संप्रदाय बाबा या ठिकाणी गीता भागवत हे 2 पवित्र ग्रंथ मानणारा संप्रदाय आहे. बरोबर की नाही बाबा? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक प्रमाणे वारकरी कायम म्हणत असतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. का हो वारकरी? माझा बसलेल्या वारकऱ्यांना प्रश्न आहे. वारकरी मला सांगा, आपल्याकडं रामायण आहे, आपल्याकडं महाभारत आहे, आपल्याकडं अन्य पवित्र ग्रंथ आहेत, पण तरी सुद्धा या सगळ्या ग्रंथांमध्ये गीता आणि भागवत हेच का श्रेष्ठ? बोला पटकन, बोला की पटकन. गीता आणि भागवत हेच का श्रेष्ठ? तुम्ही म्हणा ना, तुला कशाला बोलवलंय? ऐका, आता मीच सांगते तुम्हाला. पहा, एवढं टेन्शन घेण्यापेक्षा माझ्याकडे पहा तुम्ही, माझ्या ओळखलंच. चला ऐका, गीता आणि भागवत का श्रेष्ठ? तर आता कारण सांगते. पहा, जगावं कसं तुम्हाला माहितीये बाबा, हे गीतेनं आपल्याला शिकवलं, आणि मरावं कसं भागवतानं शिकवलं. असं म्हणतात, तहानेचं निमित्त झालं आणि मेलेला सर्प साधूच्या गळ्यामध्ये टाकला. 7व्या दिवशी परीक्षिता तू मरशील असा शाप ज्या वेळेला मिळाला. आता 7व्या दिवशी मरणार म्हटल्यानंतर परीक्षित वनवन भटकू लागला. कुणाला तरी विचारायचा, का रे, ज्याचं मरण 7व्या दिवशी आहे त्यानं स्वतःचा उद्धार कसा करून घ्यायचा? प्रत्येकाला विचारत होता. पण आता ऐका, कुणी म्हणायचं जप करा, कुणी म्हणायचं तप करा, कुणी म्हणायचं साधना करा, कुणी म्हणायचं दान करा, कुणी काय सांगत होतं. परीक्षित म्हणायचा सगळं करल, पण उद्धार होईल का सांगा? लोक मान खाली घालायचे. ऐका, फिरत फिरत राजा परीक्षित खिन्न मनानं गंगामाईच्या पवित्र पावन काठावरती आला. असं म्हणतात, शुकदेवजी तिथं बसलेले, आणि शुकदेवजींना परीक्षितीनं प्रश्न विचारला, शुकदेवजी आम्हाला सांगा ना, 7व्या दिवशी ज्याचं मरण आहे त्यानं स्वतःचा उद्धार कसा केला पाहिजे? हसले बाबा शुकदेवजी. परीक्षित म्हटला, दादा अहो माझं मरण मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही हसताय. आता इकडं बघा सगळेजण. शुकदेवजी म्हटले, राजा मी तुझ्यावरती हसत नाही रे राजा, ऐक. अरे 7व्या दिवशी मरणारा तू काही एकटा नाही. रेंज आहे का इकडं? 7व्या दिवशी मरणारा तू काय एकटा नाही. ओ वारकरी इकडं बघा माझ्याकडं. नाही सोमवारी गेलो तर, नाही मंगळवारी गेलो तो, नाही बुधवारी गेलो तर, नाही गुरुवारी गेलो तर, नाही शुक्रवारी गेलो तर, नाही शनिवारी गेलो तर, रविवारी जाऊ. तुम्हाला काय वाटतं यमाच्या दरबारात रविवारची सुट्टी आहे? नाही दादा, ऐका इकडं बघा. आएगा नोटिस जमानत ना होगी, पल्ले में कुछ भी अमानत ना होगी, होकर का कैदी तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, बाड़ी के भवन को क्या तू संवारे, जिस दिन तुझे घर का मालिक बुलावे उसका किराया तो भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आपल्याला सांगितलं बाबा, या देहाला 3 प्रकारचे नाश आहेत. 1 याला स्वभाव नाश आहे, 2 याला परता नाश आहे, आणि 3 याला आश्रय नाश आहे. विठ्ठल तसं काय बरं? ऐका, ज्ञानोबराय उत्तर देताना सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे तव नूतन वेडीजे,
मग देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. म्हणजेच काय तर ओ वारकरी बाबा इकडं बघा माझ्याकडं. एकदा जुनं वस्त्र झालं तुम्ही आम्ही टाकून देतो की नाही? कुठपर्यंत वस्त्र वापरतो? जोपर्यंत वापरायच्या योग्यतेचं आहे तोपर्यंत. एकदा फाटलं, वापरायच्या लायकीचं राहिलं नाही, आपण त्याला टाकून देतो. शरीराचं सुद्धा तसंच आहे. एकदा हे जीर्ण झालं बाबा, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, आणि मग श्वानापरी गती झाली, अवघे करती हाड हाड, अशी परिस्थिती झाली का मग मात्र याला स्वभावानं का होईना पण जावं लागतं. चला पुढं. याला बाबा या ठिकाणी परता नाशे. कसं काय बुवा? इकडं पहा. रोज मृत्यूच्या बातम्या तुम्ही आम्ही सगळी जण ऐकतो बाबा. आता लोक हल्ली व्हॉट्सअपला स्टेटसला अपडेटेड राहतात. जुना काळ असायचा, एखादा माणूस गेला ती बातमी कळण्याकरता ज्ञानेश्वर दादा महिना जायचा. बरोबर आहे का चूक आहे? त्या गावामध्ये निरोप जाईपर्यंत एक महिना लागायचा. पण आता मात्र तसं राहिलं नाही. आता इकडं बघा, रोज मृत्यूच्या बातम्या आपण ऐकतोय. तुम्ही अशी एखादी बातमी ऐकली असेल, अहो काल तो आमच्या बरोबर बोलत होता हो, पण येता येता म्हणे एका गाडीनं त्याला मागून धडक दिली आणि आमचा माणूस जागेवरती गेला. ऐकलंय तुम्ही असं? बोला की पटकन. ऐकलंय ना? ऐका इकडं बघा. परत्या गोष्टीकडनं झालेला नाश याला परता नाश असं म्हटलं जातं. आता इकडं पहा. ज्ञानोबाराया म्हटली याला आश्रय नाशे. कसं काय बरं? ऐका. भिंतीवरती चित्र काढलं, मला सांगा भिंत तुटली, चित्र राहणार आहे का? भिंती होय चित्राची माती. बाबा भिंतीवरचं चित्र तोपर्यंत, जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत. ऐका, याला आश्रय नाशे. ज्या आश्रयानं तुम्ही आम्ही सगळी जण उभी आहेत. ऐका, एकदा आश्रय निघून गेला का मग मात्र ही सुद्धा भिंत कोसळणार. चला ऐका, याला आश्रय नाशे, स्वभाव नाशे, परता नाशे ताई आम्हाला कळालं. पण आता ऐका, परीक्षित म्हणतोय शुकदेवा तुम्ही हसताय याच्या मागचं कारण काय? शुकदेवजी म्हणतात राजा, अरे 7व्या दिवशी तू मरणार याची जाणीव तरी तुला झाली आणि त्याच्याकरता उद्धाराचा मार्ग तरी तू विचारायला आला रे. पण अरे ही सगळी जण सुद्धा 7व्या दिवशी मरणार आहे, पण कोणी सुद्धा आम्हाला विचारायला येत नाही, म्हणून मी हसतोय. चला ऐका, का भागवत श्रेष्ठ? त्याचं कारण आहे. श्रवणे परीक्षिती करला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी, गंगा मैया के पावन तट पर आनंद कंद परमात्मा के कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी राजा परीक्षित को भागवत सुनाते हे. पण आता ऐका, इथून भागवताला जरी सुरुवात झाली असली पण तरी सुद्धा एका प्रश्नानं अनेकांच्या जीवाचा उद्धार, म्हणून भागवत श्रेष्ठ. विठ्ठल गीता श्रेष्ठ. ओ वारकरी ऐका, सांगते तुम्हाला गीता का श्रेष्ठ? अर्जुनानं विचारलेल्या प्रश्नामुळे गीता श्रेष्ठ असं म्हणतात. रणांगणावरती युद्धाचा प्रसंग चालू झाला. भगवान अर्जुनाला म्हणत होते, ए अर्जुना ऐक, अरे ओव्या बघत चल जरा. उपजयते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, आणि शरीर जात आगवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू वाजून जावे पंडू कुमारा, देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून धनंजया जिया परी. अर्जुना ऐक, अरे या मृत्यू लोकांमध्ये सगळं काही चाललंय ते माझ्या सत्तेनं चाललंय. चाले हे शरीर सांगितलं, म्या बोलविल्या, चालविल्या, हलविल्या, सगळं सांगितलं. अर्जुन म्हटला, देवा काही थापा मारतोस रे तू? अरे 24 तास माझ्या बरोबर असतो, माझ्या घोड्यांचा खरारा करतो, माझ्या घोड्यांना पाणी पाजतो, माझा रथ हाकतो, आणि तू आता बोलतोय म्या बोलविल्या, म्या चालविल्या. कस काय बरं मानायचं? आता ऐका, भगवान परमात्मा म्हटला, अर्जुना अरे 24 तास जरी तुझ्या बरोबर असलो ना, पण तरी सुद्धा अरे तू समजतो तेवढं मी नाही. मग विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठल अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जे तोनी चराचर हरिशी बजे. अरे सृष्टीच्या कणाकणामध्ये व्यापक स्वरूपामध्ये अर्जुना मी आहे. इतकंच काय तर तू ज्ञानोबरायांना विचार, ज्ञानोबराया सांगतील, अनंत रूपे अनंत वेशे देखिले विचार. अरे अर्जुना ज्ञानोबराया सांगतात, अनंत रूपानं त्यानं मला पाहिलं. आता इकडं बघा, अर्जुनाला पटे ना बाबा, आणि मग परमात्म्यानं विचार केला, काय याला कुठंतरी बाबा आपलं स्वरूप दाखवणं गरजेचं आहे. इकडं बघा सगळेजण ऐका, संप्रदाय 2 असणाऱ्या स्वरूपाला पाहतो, 1 निर्गुण निराकार आणि 2 सगुण साकार. आता ऐका, निर्गुण निराकार परमात्मा या डोळ्यानं बाबा तुम्ही आम्ही पाहू शकत नाही. तुम्ही सगळी जण बाबा वाग्देव बाबांच्या सानिध्यातली मंडळी, बरोबर ना?
आता ऐका, ज्या साधूच्या असलेल्या महात्म्यामध्ये सानिध्यामध्ये तुम्ही सगळी जण वावरताय किंवा ज्या साधूच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे, साधूचं जीवन म्हणजे नेमकं काय असतं तर आता ऐका, एका निर्गुण निराकार तत्वाला त्यांनी जाणलं ओळखलं म्हणून तर त्यांना साधू म्हणतात ना. अजून सांगू मी तुम्हाला, पण हे सगळे वारकरी पंढरपूरला जातात आणि तुझ्या सगुण रूपाचं दर्शन घेतात. हे सगळे वारकरी पंढरपूरला जातात, तुझ्या सगुण रूपाच्या देवाची भक्ती करतात. मग आता प्रश्न आहे माझा देवा, सांग या वारकऱ्यांनी तुझ्या सगुण रूपाची केलेली भक्ती तुला आवडते का? योगी जपी तपी संन्याशी यांनी केलेली निर्गुणाची भक्ती तुला आवडते? देवानं टाळी वाजवली. कदम दादा, देवानं टाळी वाजवली. अर्जुना, अरे असा विचारणारा मला आजपर्यंत कोणी भेटलाच नाही रे. तुम्ही आम्ही देवाकडे जातो, पण चला उत्तर द्या, मला सांगा, तुम्ही आम्ही सगळे जण बाबा आपल्या सोयीनं भक्ती करतो की नाही? बोला बोला. आपल्या सोयीनं भक्ती करतो. आमच्या पुण्याकडे एक म्हण आहे बाबा, आलं मनाला का चाललं शेणाला, नाही तर टोपलं पालथं का बसलं उन्हाला. तुम्हाला माहिती आहे का हे? ऐका, आपल्या मनाला वाटेल तशी भक्ती तुम्ही आम्ही सगळी जण करतो. देवाला आवडेल अशी भक्ती आपण करत नाही. आपण आपल्या शेड्यूलनुसार बाबा सगळं ठरवत असतो. चला, जरी कीर्तनाची वेळ 10 ते 12 आहे, पण आपण ठरवतो कितीला जायचं. काय मत आहे? हा, हे सगळं आपण ठरवत असतो. मग आता इकडं बघा सगळेजण, ओ वारकरी, आपण आपल्या सोयीनं भक्ती करतो, भगवंताला ती आवडत नाही. अर्जुनानं विचारलेला प्रश्न देवाला का आवडला? अर्जुन म्हणतोय, देवा सांग, अरे तुझ्या सगुणाची भक्ती तुला आवडते का निर्गुणाची भक्ती आवडते? भगवंत म्हटले, अर्जुना, अरे तू विचारलेला प्रश्न मला आवडला. आता उत्तर ऐक, ते प्राणाहुनी परोती आवडते मज निरुते, माझे भक्त गाती जेते, नारदामी उभा ते विठ्ठल. गरजेचं आहे. जो संतांना पडला, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तुकोबरायांचा प्रश्न आहे कोणता? कायमी उद्धार पावेन, जो प्रश्न तुकोबरायांना पडला, ओ वारकरी ऐका, तो आपल्याला पडला पाहिजे. तुकोबरायांचा प्रश्नही देवाला कोणता माहितीये का? ऐका, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तुकोबरायांना विचारावं, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुकोबा, काय एवढी घाई आहे आम्हाला सांगा ना. तुकोबराया म्हटले, बाबा रे, साधूचं जीवनच असं आहे. कसं काय? ऐका, काम झालं का मृत्यू लोकांमध्ये थांबायचं नाही. एकच प्रश्न आहे तुकोबरायांचा, कोणता? आता इकडं बघा सगळी जण बाबा, अजून काही लोकांना माहित नाही आपण कशा करता जगलं पाहिजे. ऐकताय तुम्ही? ऐका, अजून लोकांना ॲम्बिशन माहित नाही, अजून लोकांना ध्येय माहित नाही. इंग्रजी मधलं वाक्य जाता जाता ऐकून जा जरा. थिंक फॉर अ व्हाईल माय डिअर, व्हॉट विल गो विथ यू अँड हू विल गो विथ यू. आयुष्याच्या शेवटी माणसानं विचार करायचा, काय आपल्या सोबत कोण जाणार आहे, आपल्या सोबत काय जाणार आहे. उत्तर ऐका वारकरी, नथिंग विल गो विथ यू अँड नोबडी विल गो विथ यू. आयुष्याच्या शेवटी तुमच्या सोबत काही जाणार नाही आणि आयुष्याच्या शेवटी आपल्या सोबत कोणी जाणार नाही. आपल्या आयुष्यामधलं ध्येय आपलं आपल्याला कळता आलं पाहिजे. बरं, मरण अशी गोष्ट आहे बाबा, ती काही तुम्हाला आम्हाला सांगून येत नाही. बऱ्याच ठिकाणी तुम्ही फिरणारी माणसं आहेत वारकरी बाबा, खरं खरं उत्तर द्या आणि मला सांगा, तुम्ही एखादी अशी पाटी पाहिली असेल, येते थुंकू नका, पाहिली? बोला की पटकन. पाहिली. येते कचरा टाकू नका, पाहिली. येते वाहने उभी करू नका, पाहिली. येते बोलू नका, पाहिली का अशी पाटी? पाहिली. दादा, हल्ली एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर ना तिथे एक पाटी लिहिलेली असते, नवीनच पाटी माझ्या पाहण्यात आली, कोणती माहितीये का? येथे कामाशिवाय बसू नका. म्हणजे आता त्यांना कळायला लागलं कामाशिवाय माणसं तिथं जायला लागली बा. ऐका इकडं बघा, अनेक पाट्या तुम्ही पाहिल्या असतील. येथे पार्किंग, म्हणजे इथे गाडी पार्क करू नका, येथे कचरा टाकू नका, येथे थुंकू नका, येथे बोलू नका. पण मी सगळ्यांना विचारते, मला उत्तर द्या आणि सांगा, तुम्ही अशी एखादी पाटी पाहिली का? येथे मरू नका.
नाही ना. एकमेव गोष्ट अशी आहे दादा, जी तुम्हाला आम्हाला सांगून येत नाही. मग आता इथं बसलेल्यांना सांगते ऐका. जर कधी मरणार हे माहीत नाही ना, तर तोपर्यंत जगत असताना किंवा जिवंत आहे तोपर्यंत स्वतःच्या उद्धाराचा मार्ग कळायला पाहिजे. मी बोलू तुमच्याशी. वारकरी ऐका. वारकरी संप्रदायामध्ये प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी नतुसिंग बाबा राजपूत हे नाव कदाचित काही लोकांनी ऐकलं असेल. राजपूत बाबांचा शेवटचा काळ जवळ आला आणि शेवटच्या काळामध्ये विद्यार्थी काही भेटायला जायचे आणि वारकरी भेटायला गेल्यानंतर वारकरी बाबांना विचारायचे, बाबा काही इच्छा आहे का तुमची? वारकरी बाबा म्हणायचे, काही इच्छा नाही. हो वारकरी ऐका, काही राहिलं का बाबा शिल्लक? बाबा म्हणायचे, काही शिल्लक नाही. उत्तर ऐका. वारकरी बाबा म्हणायचे, मी माझी वळकुटी कधीच तयार केली आहे, पण मी फक्त वाट पाहतोय माझा देव मला कधी नेण्याकरता येईल. ऐकताय तुम्ही? एवढ्या तयारीपर्यंत साधू पोहोचले. सांगेल मी तुम्हाला. रुसलो संसार मरेपर्यंत आयुष्यातलं काम बाकी राहतं. ओ वारकरी, याला सामान्य जीव असं म्हणतात. विषयी विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. सांगावं लागलं बाबा संतांना, विषय लोभी बोलले जीव. आता याची कोण करील कीव. रात्रंदिवस संसाराची चिंता आहे. लग्न होतात का तुमच्याकडं? लग्न 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 हो महिला वर्ग बोला की माझ्याशी. तुम्ही नाराज आहेत का माझ्यावरती? ऐका इकडं बघा. लग्न होतात. मला काय म्हणायचंय ऐका. जवळचं लग्न असलं किती दिवस आधी तयारी करतो आपण? हा, 1 महिना आधी तयारी करतो. ऐका, जरा लांबचं लग्न असलं किती दिवस आधी तयारी करतो आपण? 15 दिवस आधी तयारी करतो. आता ऐका, नात्यातलं एखादं लग्न असलं मग किती दिवस आधी तयारी करतो? 8 दिवस आधी तयारी करतो. वारकरी बाबा इकडं बघा माझ्याकडं. घरातलं लग्न असलं महिनाभर 6 महिने आधी तयारी. नात्यातलं लग्न आहे 8 दिवस आधी तयारी. नात्यातलं लग्न आहे 2 दिवस आधी तयारी. त्याच्यातही काही लोकांची गडबड असते. कोणती माहितीये का? त्या आधी गेल्या बाबा कपाटातल्या आयराच्या वया चेक करत असतात. थांब बघू दे माझ्या पोरीच्या लग्नात किती आयर केला होता. तुमच्याकडे आहे का असं? चला ऐका, ही गडबड आहे कशा करता? लग्नाला जाण्याकरता. मी काय म्हणते, ओ महिला वर्ग, पुरुष वर्ग, लग्न किती मिनिटाचं असतं? 5 मंगलाष्टकं झाल्या, लग्न झालं ना. इकडं बघा, लग्न 5 मिनिटाचं आहे. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, खरं उत्तर द्या आणि सांगा, तिथं खरंच आपली गरज आहे का? लग्नात 3घच लागतात, वधू, वर आणि ब्राह्मण. तिथं खरंच आपली गरज आहे? नाही. पण इकडं बघा, 5 मिनिटाच्या लग्नाला जाण्याकरता गरज नाही, पण तरी सुद्धा महिनाभर आधी तयारी, 8 दिवस आधी तयारी, 2 दिवस आधी तयारी. जिथं 5 मिनिटं जायचंय तिथं जाण्याकरता इतकी तयारी. ओ वारकरी ऐका, 5 मिनिटाच्या लग्नाला एवढी तयारी. दादा, जिथं कायमस्वरूपी जायचंय. झोपली का तुम्ही? किती दिवस आधी तयारी करावी लागल? बोला. तुकोबरा यांनी 30 तयारी केली. तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे
वारकरी मूळ लवकरी पाठवा. का आठवायचं याचं कारण सांगते ऐका. मरेपर्यंत काम बाकी आहे त्याला सामान्य जीव म्हणतात. ऐका, आयुष्य संपायच्या आधी काम संपून जातं त्यांना संत असं म्हणतात. कसं काय बुवा? ऐका इकडं पहा. काल दादा तुम्ही कीर्तनामध्ये सांगितलं, ज्ञानोबा यांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोललात काल. थोडं थोडं ऐकायला भेटलं बरं का मला. बोललात ना तुम्ही. ऐका, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबा समाधी घेण्याकरता निघतात. ते कितव्या वर्षी वारकरी? 16व्या वर्षी ज्ञानोबा समाधी घेण्याकरता निघतात. ते निवृत्तीदादांचा प्रश्न आहे, ज्ञाना अरे 16 हे काय जाण्याचं वय आहे का? मग काय दादा कशाचं वय? ज्ञानोबा बोलतात, दादा अरे हेच तर वय जाण्याचं आहे ना. नाही नाही नाही, निवृत्तीदादा म्हणतात, नाही ज्ञाना, अरे विचार आत्ताच्या कलियुगातल्या पोरांना, ते सांगतील तुला 16वं वरीस. हा, अरे हे काय जाण्याचं वय का? ऐक ना, अरे 16व्या वर्षी तू समाधी घेण्याकरता निघाला, कसं काय बरं? ज्ञानोबारायांनी सांगितलं, दादा अरे ज्या कामाकरता आलो होतो ते काम पूर्ण झालं ना, मग गेलं पाहिजे. आता इकडं बघा सगळेजण, ज्ञाना काय काम केलं रे? ज्ञानोबारायांनी सांगितलं, माझं पहिलं काम होतं कोणतं? तर अर्जुनाचे निव्याजे श्री गीता प्रकाशली श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. माझं काम होतं जगाचं ओझ हलकं करणं. निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञाना केलं का ओझ हलकं? ज्ञानोबाराया म्हटले, केलं ना. अवघाची संसार सुखाचा करीन असं म्हटलं होतं, पण ए दादा ऐक, खरंच सुखाचा करून दाखवला. आजी संसार सुख दादांना सांगितलं ज्ञानोबारायांनी, दादा आजे संसार सुफळ झाला गे माये. ऐका इकडं बघा, काम पूर्ण झालं ज्ञानोबाराया म्हणतात, पण काय काम पूर्ण केलं? तुकोबारायांना सुद्धा विचारलं, तुकोबा जाण्याकरता निघालात पण काम पूर्ण झालं का? तुकोबाराया म्हटले, झालं ना देवा, ज्याच्या करता आलो होतो बुडते हे जन न देखवे डोळा, येथे उपकारासाठी आली घर जावे कोण. ही सगळी कामं होती माझी. पण ऐका दादा, तुकोबाराया म्हणतात ते का देवा, अरे हे सगळं काम पूर्ण केलं मी. ऐका, समाजामध्ये बाबा सांगितलं तुम्हाला आम्हाला काय कशा करता आलं पाहिजे. गाथा आपल्याला शिकवते, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. वारकरी संप्रदायामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले बाबा. ऐका, घ्या लिहून चला दादा. निर्भयता, निश्चिंतता, स्वतंत्रता आणि स्वरूपता. 4ही पुरुषार्थ प्राप्त झाले का वारकरी मुक्त झालेला असतो. ऐका, आता निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. कशी काय बरं? तर याचं कारण सांगते तुम्हाला. ऐका, नाही भिडभार या अवस्थेपर्यंत साधक पोचला पाहिजे. निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. चला, निश्चिंतता प्राप्त झाली पाहिजे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा, तृष्णेची या स्वतंत्रता प्राप्त झाली पाहिजे. आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे, आणि स्वतंत्रता प्राप्त झाली पाहिजे. कशी काय? देव पहावयासी गेलो आणि तेथे देवाची होऊन गेलो, त्याला पाहण्याकरता गेलो आणि त्याच्या स्वरूपाला प्राप्त झालो. संपलं आयुष्यामधलं काम. काम नाही, काम नाही,
काही काम नाही, झालो पायी रिकामा. तुकोबा म्हणतात देवा आता काम राहिलं नाही ना, मग इथं थांबायचं कशाला. आता इकडं बघा ओ वारकरी, काम संपून जातं पण तरी आयुष्य शिल्लक राहतं त्याला संत म्हणतात, आणि मरेपर्यंत काम बाकी राहतं त्याला जीव म्हणतात. काय म्हणतात ऐका. कुंभाराकडं 2 गाढवं, तुम्ही ऐकताय सगळीजण ओ वारकरी ऐका. कुंभाराकडं 2 गाढवं, परिस्थिती पोटी बाबा दोन्ही गाढवं कुंभारानं विकून टाकली. पण एक गाढव त्यानं डोंबाऱ्याच्या घरी विकलं आणि दुसरं गाढव त्यानं धोब्याच्या घरी विकलं. आता ऐका, धोब्याच्या घरी जे गाढव विकलं गेलं बाबा, त्या धोब्याची परिस्थिती चांगली होती. त्याचा परिणाम गाढवाला काम कमी होतं आणि खायला भरपूर होतं. हे कळतंय का तुम्हाला ओ वारकरी. बरीच गाढवं अशी आहेत, काम कमी आणि खायला भरपूर आहे. चला ऐका इकडं बघा, काम कमी पण खायला भरपूर, त्याचा परिणाम त्याची तब्येत चांगली झाली. याच्या उलट डोंबाऱ्याच्या घरी मात्र गाढवाला काम भरपूर आणि बाबा खायला कमी होतं. का परिस्थितीच नाही डोंबाऱ्याची गाढवाला खायला घालायची. मग हातावरती पोट, या गावावरून त्या गावाला जायचं, रोज एक खेळ खेळायचा. आता ऐका, खेळ खेळता खेळता एक दिवशी डोंबाऱ्याचा खेळ धोब्याच्या गावामध्ये आला. आई दोन्ही गाढवं एकमेकांना भेटले आणि भेटल्याच्या नंतर दोघांची चर्चा चालू झाली. याची परिस्थिती पाहिली कुणाची, डोंबाऱ्याच्या गाढवाची. ते बारीक झालेलं होतं आणि ज्ञानेश्वर दादा धोब्याच्या घरचं गाढव तब्येतीनं चांगलं झालेलं होतं. दोन्ही गाढवं भेटल्यानंतर एकमेकांना विचारू लागली, का रे कसं काय. धोब्याच्या गाढवानं सांगितलं, माझ्या घरी सगळं चांगलं आहे, मालक चांगला आहे, काम कमी आहे, खायला भरपूर आहे, पगार पाणी भक्कम आहे. आता ऐका, त्यांनी विचारलं का रे तुझं काय. तो म्हटलं करायचं काय, काम भरपूर, खायला कमी, पगारही तितका नाही. आता ऐका, धोब्याचं गाढव म्हटलं, अरे जर तुझा मालक तुला खायला घालत नसेल आणि जर तुझा मालक तुला पगार देत नसेल, एक काम कर, नोकरी सोड आणि माझ्याकडे ये. काय म्हटला ओ वारकरी, काय म्हटला, नोकरी सोड आणि माझ्याकडे ये. सल्ला वाईट आहे का चांगला आहे, बोला बोला. मित्राला चांगला सल्ला दिला पाहिजे ना. काय मत आहे तुमचं. नाहीतर आपला सल्ला ऐकून जर एखादा गार पडत असेल तर असा सल्लागार काही कामाचा नाही. ऐका, यानं सांगितलं, मालक तुझा या ठिकाणी खायला घालत नाही, काम सोडून दे, माझ्याकडे ये. डोंबाऱ्याचा गाढव म्हटला, आई तुझा सल्ला बरा आहे पण मला नोकरी सोडता येणार नाही. अरे असं काय करतो, का बरं नोकरी सोडता येणार नाही. अरे तुझा मालक तुला खायला देत नाही, तब्येत बारीक झाली, कधी मरशील सांगता येत नाही, सोडून दे नोकरी, इकडे ये. तो म्हटला, नाही रे नाही, मला खरंच नोकरी सोडता येणार नाही. वैतागलं बाबा धोब्याचं गाढव, 11:30 पर्यंत समजावतोय तरी याला कळत नाही. आता करायचं तरी काय. मग शेवटी त्यानं नाईलाज झाला. त्यानं सांगितलं, एक काम कर, नोकरी नसेल सोडायची सोडू नको, पण का नोकरी सोडत नाही त्याचं उत्तर तरी दे. आता उत्तर दिलं डोंबाऱ्याच्या गाढवानं. त्यानं सांगितलं, उत्तर सोपं आहे, ऐक. माझ्या मालकाला एक चंद्री नावाची मुलगी आहे. कोण, चंद्री नावाची मुलगी आहे. तिचं वय अवघं 16 वर्ष आहे रे. रोज चंद्री अशी त्या दोरीवरनं चढत असते. डोंबाऱ्याचा खेळ पाहिलाय का ओ वारकरी, पाहिलाय ना. ऐका, रोज चंद्री अशी दोरीवरनं चढत असते आणि माझा मालक रोज तिला खालून सांगत असतो, चंद्री जर का खाली पडली तर तुझं लग्न या गाढवाशी लावून देईन, मी वाट बघतोय. चंद्री कधी खाली पडतीये आणि माझं लग्न कधी चंद्री बरोबर होतंय. ओ वारकरी, चंद्री काही खाली पडत नाही आणि गाढवाचं लग्न काही चंद्री सोबत होत नाही. आयुष्य संपून जातं तरी काम बाकी राहतं, त्याला सामान्य जीव असं म्हणतात. तुकोबा म्हटले, आता काही काम राहिलं नाही. का हो तुकोबा काम राहिलं नाही का, याचं कारण आहे, हरी याला हाता मग कैसी भय चिंता. ज्याच्या करता अट्टहास केला होता ते पूर्ण झालं आणि जे पाहिजे होतं ते मिळवलं. आणि त्याच्यानंतरची परिस्थिती काय, तर तुकोबारा या म्हटले, माझा हट्ट होता, माझा शेवट चांगला होण्याकरता झाला का तुकोबा. तुकोबा म्हटले, झाला. अभंगाचं पहिलं ओ वारकरी, बोला पटकन, मी सांगेल तुम्हाला, ऐका. श्रीमंतीची व्याख्या जाता जाता कीर्तनामधनं घेऊन जा सगळ्यांनी. वारकरी, नोटामधून माणसाची श्रीमंती कधी कळत नाही. ऐकताय ना, नोटामधून माणसाची श्रीमंती कधी कळत नाही. तुम्ही गेल्याच्या नंतर जर 4 लोकांच्या डोळ्यामध्ये तुमच्या करता जर अश्रू येत असतील, समजून जायचं तुम्ही कमवलेली सगळ्यात मोठी श्रीमंती येते. तुम्ही कमवलेली सगळ्यात मोठी श्रीमंती.
दुःख कशाचं आहे ओ वारकरी? ऐका, दुःख माणूस गेल्याचं नाही का, इथं बसलेल्या प्रत्येकाला माहितीये एक ना एक दिवस बाबा तुम्हाला आम्हाला सुद्धा जावं लागणार आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चक्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. माणूस गेल्याचं दुःख नाही ओ वारकरी. ऐका, दुःख कशाचं आहे तर दुःख केवळ आणि केवळ आठवणीचं आहे. सांगू तुम्हाला, आज पारडं जड आहे बाबा. कुणाचं माहितीये का? ज्यानं आपली पत्नी गमावली आज पारडं जड आहे आमच्या बाळासाहेबांचं, आणि आज पारडं जड आहे त्या 2 लेकरांचं का बाबा ज्यांनी आपली आई गमावली. सांगेल मी तुम्हाला, ऐका, ज्यानं पत्नी गमावली आज त्यांचं पारडं जड. कशा करता? कारण आतापर्यंत पोरांची लग्न होईपर्यंत, लग्न करून ती माता आपल्या बरोबर ज्या वेळेला राहत होती तोपर्यंत त्या माऊलीनं केवळ आणि केवळ कुटुंबाकरता फक्त आयुष्य खर्च केलं. मी सांगेल तुम्हाला का त्यांच्या डोळ्यात पाणी आहे, त्याच्या मागचं कारण कधीतरी त्यांना विचारा. बाबा हा प्रपंच सांभाळणं इतकं सोपं नाही हो, पण हा प्रपंच सांभाळत असताना त्या माऊलीनं मला वाटत नाही कधी अंगावरती चांगली साडी घातली असेल, मला वाटत नाही त्या माऊलीनं कधी स्वतः करता जगायचा प्रयत्न केला असेल. पण आता ऐका, आज कुठंतरी सोन्याचे दिवस आले होते, झाली आमच्या दादांची लग्न, गेली आमची तायडी तिच्या सासरी. आता कदाचित आता ही माता सोन्याचे दिवस पाहू शकत होती, नातवंडांमध्ये खेळू शकत होती. कदाचित बाबा आत्ता काळ होता, एखाद्या तीर्थयात्रेला ती माता जाऊ शकत होती. कामाला जुंपलं हो आम्ही आमच्या माऊलीला, पण आता मात्र मोकळी झाली होती आमची माऊली. आता कदाचित ती आमच्या बरोबर राहिली असते. पण किती देव निष्ठूर आहे बाबा. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. गेली बाबा ती सोबतची आपली असणारी सहकारिणी घेऊन गेली. आता ऐका इकडं बघा, अजून बोलू का तुम्हाला? ओ पुरुष वर्ग, मुलगा तोपर्यंत आपला आहे जोपर्यंत त्याच्या डोक्यावरती अक्षता पडत नाही. हे कळलं तुम्हाला? कळलं का ओ वारकरी? मुलगा तोपर्यंत आपला आहे जोपर्यंत त्याच्या डोक्यावरती अक्षता पडत नाही. पण सांगेल मी तुम्हाला, ऐका, म्हातारपणी सगळ्यात मोठा आपला आधार जर कोणी असेल ना तर ती केवळ आणि केवळ आपली पत्नी असते. आणि ज्या वेळेला आपली पत्नी आपल्यापासून निघून जाते त्यावेळेला म्हातारपणामध्ये ते जगणं फार कठीण असतं. सांगेल मी तुम्हाला, ऐका, आज पारडं जड आहे. कुणाचं? आज पारडं जड आहे बाबा त्या मुलांचं. का? कधीतरी आमच्या ताईला विचारा, ती ताई तुम्हाला सांगेल की कितीतरी वेळेला ताई मी माझ्या आईला माहेरी आल्यानंतर डोळे भरून पाहत होते, पण आज 1 वर्ष झालं ताई माझी आई मला दिसत नाही. सगळं काही दिसतंय, घर तिथे, माझ्या आईनं तिच्या हातानं ठेवलेल्या सगळ्या वस्तू तिथे, पण चला प्रेम करणारी आई मात्र आज मला घरामध्ये दिसत नाही. कदाचित त्या ताईला विचारा, ती ताई सांगत असेल तुम्हाला बाबा की आज मात्र आज या दोन्ही लेकरांचा फक्त एकच प्रश्न आहे. कोणता माहितीये का? कुठं गेली माझी आई मला मला गर्भात ठेविले बोट धरुणी मला चालविले रडवा मला झोप येत नाही येना मला आज त्या लेकरांना विचारा, ती लेकरं म्हणत असतील आई अगं सगळं काही आहे आई, पण तू ओरडत होती आता ओरडायला आई कोणी नाही, तू बोलत होती आता बडबड करायला कोणी नाही. एक बोलू का महिला वर्ग, आपल्याला माहेर कुठपर्यंत सांगा? आई आहे तोपर्यंत कशी असू दे आपली आई, पण चला माहेरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपली पिशवी कधी मोकळी येत नाही. काय मत आहे तुमचं? कधीच पिशवी मोकळी येत नाही. काहीतरी घेऊन जात आई असं म्हणणारी आपली आई असते. पण एक सांगू का तुम्हाला, आपली आई निघून गेल्यानंतर दुसऱ्याच्या आईला किती आई आई म्हटलं, आपली आई होईल का? नाही होत. का? आई आई करते आई कोणीच होईना,
माझ्या आईची घसर शेजारी येईना. दुसऱ्याच्या आईला किती आई आई म्हणा बाबा, ती आपली आई होत नाही. बोलेल मी तुमच्याशी ऐका, आपली आई गेली, सगळं काही गेलं बाबा. स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी. तेरा होना भी क्या होता है यादव महाराज, तेरा होना भी क्या होता है, बेजुबान छत को भी घर कर देता है. तिच्या असण्यानं काय होत असतं. चला अरे, दगड सुद्धा बोलू लागतात, घरातल्या माती सुद्धा बाबा या ठिकाणी तिचा सुगंध दरवळताना आपल्याला दिसत असतो. काय असते आई बाबा, आहे तोपर्यंत कदाचित कळत नाही, पण एकदा निघून गेली. मला सांगा किती वेळा आई आई म्हटलं म्हणजे आई येईल हो? नाही येत आई. ऐका इकडं बघा, ज्याची आई जिवंत आहे ना त्याला सांगते मी तुम्हाला, पहा, आई आहे तोपर्यंत तिचं प्रेम मिळवायचा प्रयत्न करा. आई आहे तोपर्यंत तिच्याकडनं हट्टानं मागत चला. आज सोन्याचा घास भेटेल पण तरी सुद्धा प्रेमानं चटणी भाकर मिळवणारी किंवा प्रेमानं पाट्यावरती चटणी वाटून देणारी आई आता परत भेटणार नाही. का हो, कुठं गेली ताई? तर ऐका, गेली दुरी दिगंतरा पुन्हा नाही घरी. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. सावळी माझी आई मला किती हो प्रेम देई. गोळी रघुमाई गेली झाली उदास पंढरी. आपली आई गेली, बस आपली पंढरी उदास झाल्यासारखी आहे. चला वारकरी, सांगेल मी तुम्हाला, आज कदाचित ती माता आपल्याला म्हणतीये, तुम्ही सगळी जमलीत माझ्या करता, कौतुक वाटे झाले या वेचांचे. कौतुक आहे, तुम्ही सगळी माझ्या करता जमलात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण आता मात्र आईसारखं प्रेम लेकरांवरती कुणी करू शकत नाही. किती प्रेम. चला ऐका, शाळेतून घरी जाता लावेल सांज वाटे आई, लावेल म्हणाया आम्हा शुभम करोती. आई तू गेली, आता मात्र प्रेम करणार कोणी शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून सबसे बडी आपली आई गेली. ओ वारकरी ऐका, आपल्यावरती प्रेम करणारं राहत नाही. महिला वर्ग, एक सांगू तुम्हाला, आपल्या माहेरी गेल्यानंतर आपलं भांडायचं हक्काचं स्टेशन कोण आहे? हा कोण आहे? आई आहे. कित्येक मुली अशा आहेत बाबा, हक्कानं आई बरोबर भांडत असतात. सांगू तुम्हाला ऐका बाबा, तिच्या मनामध्ये तर काहीच नसतं, पण मुली मात्र बाबा या ठिकाणी आईवरती कधी कधी रुसत असतात. का गाई, तुझं माझ्यावरती प्रेम नाही आई, तुझं दादावरतीच प्रेम आहे आई. का गाई, तू मात्र मला असं असं केलं आई, तू तर दादाचीच काळजी घेते आई. पण सांगेल मी तुम्हाला ऐका, आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये काय. मायेचं भांडण दया दुधाची उसळी, लेक धरी ते बोला माया मनाची मोकळी. तिच्या अंतःकरणामध्ये मात्र
तुमच्याविषयी प्रेम असतं बाबा. पण चला आता मात्र हे प्रेम करणारं पात्र आपल्यामध्ये नाही, हे दुःख परिवाराला होणं स्वाभाविक आहे. आईनं बाबा तिचा शेवट गोड केला, यामध्ये कोणतीच शंका नाही. का गाई आता आम्हाला सोडून तू कुठं गेली? तुकोबारा यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. हा सगळा परिवार इथं जमला, त्याचाच अर्थ परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागिल्या. चला आज परिहार झाला बाबा. जगाचा निरोप ही माता आपल्यामधनं घेऊन जाते. पण आता इकडं बघा, जगाचा निरोप घेतणारी माता मात्र या ठिकाणी गेली. आता आम्हाला कळालं ताई, आई नसल्यानंतर जग किती पोरकं असतं. ज्ञानेश्वर दादा, माझी एक सवय, माझं सकाळचं कीर्तन असलं ना का सकाळच्या कीर्तनाला मला आधी काहीतरी खावं लागतं, त्याशिवाय मला कीर्तनच जमत नाही. हे कळलं का तुम्हाला? ऐका, त्या घाटकोपरला माझं कीर्तन होतं. कीर्तनाला मी तिथं गेले, नेमकं काल्याचं कीर्तन त्या लोकांनी माझं ठेवलं. आणि त्या काल्याच्या कीर्तनाला गेल्यानंतर तिथल्या सगळ्या बाया रोज सकाळी मला पुन्हा 7, 8, 7, 7:30ला उठवायचे. मला म्हणायचे, बाळ अगं खाऊन घेऊन परत झोपून जा. आता ऐका, मी लग्नाच्या अगोदर माझ्या आईबरोबर इतकी भांडायचे. कशावरनं? भाकरीवरनं. ती माझ्याकरता भाकर ठेवायची आणि मी ती भाकर खात नव्हते. त्या काल्याच्या कीर्तनाला गेले ना, त्या दिवशी मी आईला फोन केला, आई कुठे आहे? आई म्हटली बाहेर आहे, दशकिरेला आली इकडे. त्या दिवशी मला असं वाटत होतं का मी उगाच माझ्या आईला ओरडत असते का, कारण आता जर कदाचित तिला ती सवय असते तर आता मी पटकन घरी गेले असते आणि माझ्या वाटेची अर्धी भाकर कदाचित मला तिथं खायला भेटली असते. त्या दिवशी पहिल्यांदा उपाशीपोटी कीर्तन केलं दादानी. मला त्या दिवशी कळालं माझी आई काय आहे ते. मी काय म्हणते, चला माझी आई तर अजून जिवंत आहे, कधी ना कधीतरी माझ्या आईकडनं मला परत ती भाकर खायला भेटेल, कधीतरी मला तो आनंद भेटेल. पण आज केवढं मोठं दुःख आहे ताईला. का? कारण आता ती किती वेळा माहेरी आली पण तरी सुद्धा आईच्या हातची भाकर नाही खायला भेटणार ना. चला आईचं प्रेम परत नाही मिळणार. किती प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम. ऐका, मोठमोठ्या सत्पुरुषांना बाबा त्यांच्या आईच्या नावानं ओळखलं जातं. एक बोलू तुमच्याशी वारकरी, ऐका, आपण चुकलो तर शासन देव करतो. कोण करतो? बोला बोला पटकन. ओ वारकरी, आपण चुकल्यानंतर शासन देव करतो. अजून सांगेल मी तुम्हाला, ऐका, पण देव चुकल्यानंतर शासन करणारी जर कोणी असेल तर तिला आई म्हणतात. देखियेला माती वारकरी, ऐका, पोरग बाबा किती नालायक असलं जगाला, पण आईला कधी पोरग नालायक असतं का? बोलत नाही का तुमच्याकडं? बोला बोला. जगा करता बाबा पोरग वाईट असेल, आईला वाईट आहे का? नाही. सांगू तुम्हाला, कर्ण हा कुंतीचा लग्नाच्या आधीचा पोरगा, बरोबर आहे? कर्ण कुंतीच्या लग्नाच्या आधीचा पोरगा आहे बाबा. कर्ण कुणालाच मान्य नाही समाजामध्ये, तो कर्ण नसला पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे. कोणाची? सगळ्यांची. कर्ण मेला पाहिजे याच्याकरता कितीतरी डाव रचले जात होते. पण वारकरी ऐका, इकडं बघा, उद्या युद्ध आणि युद्धाच्या आदल्या दिवशी चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठोबा. कृष्णानं बाबा डाव खेळला. काय? ऐका, कुंतीला सांगितलं, कुंती काही करू नको, उद्या युद्ध आहे. ऐक, तुझी 5ही पोरं जगली पाहिजे असं तुला वाटत असेल तर एक कर. काय? कर्ण दानशूर आहे, तू त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे जाऊन पांडव दान माग. तुम्ही ऐकताय? ऐकताय? ऐका, त्याच्याकडे जाऊन पांडव दान माग असं म्हटल्यानंतर रात्रीचे 2 वाजले. कुंती मातेनं दरवाजा वाजवला. कर्ण म्हटला, कोण? मी कुंती. ऐका, दरवाजा उघडला कुंतीनं आणि कर्णानं. कुंती माता आत गेली. एवढ्या रात्री
आणि मग कुंती मातेनं सांगितलं, कर्णा तुझं नाव ऐकून आले, आई तू दानशूर आहे असं कळालं, एक काम कर मला पांडव दान दे. कर्ण हसला, मागचा पुढचा विचार केला नाही. ऐका, कर्ण म्हटलं, आई दिलं तुला पांडव दान, जा. निघाली कुंती माता. पण आता इकडं बघा ओ वारकरी, कुंती माता दाराच्या बाहेर जाणार तेवढ्या मते कर्णानं आवाज दिला आणि सांगितलं, आई थांब, ऐक, तू माझ्याकडे आली पण हे तू स्वतःहून आली नाही, तुला कुणीतरी पाठवलंय. कृष्ण असा बाहेरच उभा होता दादा, तो असा लपला. आणि लपल्याच्या नंतर मात्र कुंती माता म्हटली, का रे काय झालं? नाही म्हटला, आई ऐक, अगं पांडव तुझीच पोरं आहे आणि कर्ण म्हणजे मी सुद्धा तुझाच मुलगा आहे. तू आत्ता दानामध्ये पांडव दान मागितलं. ऐक आई, तुझी पाचही पोरं उद्या जगणार हे मी तुला सांगतो, पण तू दानामध्ये कर्णदान नाही मागितलं. ऐक आई, उद्याचा सूर्य तुझा हा कर्ण पाहणार नाही. कुंती मातेच्या डोळ्यामध्ये ढसढसा अश्रू चालू झाले. ऐका, रात्रभर कुंती माता बाबा झोपली नाही. इकडं बघा सगळीजण, बाबा कर्ण मेला पाहिजे ही समाजाची इच्छा आहे, पण कर्ण जगला पाहिजे ही एकट्या कुंतीची म्हणजे आईची इच्छा आहे. विठ्ठल बाबा, कदाचित इंदू मातीनं आपल्या असणाऱ्या आईनं आपल्या पोराच्या जाण्याचं दुःख पचवलं असतं. नाही नाही नाही, तिला कदाचित ते सहनच झालं नसतं बाबा. तिने आधीच या ठिकाणी स्वतःची सोडवणूक करून घेतली. काय दुःख पाहावं आपण जिवंत असताना, आपल्या लेकराला आपल्या डोळ्यासमोरून जाताना पाहावं. कोणतीच आई हे दुःख सहन करू शकत नाही. अरे देखिएला माती खाता दावियाने बांधी माता, किती खोड्या जरी कृष्णाच्या असल्या पण तरी सुद्धा यशोदा एकही मानायला तयार नव्हती. 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी ग खेळ खेळ, तुम्ही यशोदा म्हणते, अगं ते माझं आहे, ते असं करू शकत नाही. आणि मग गवळणी म्हणायच्या, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. अगं तुझंही ते तुला गोड लागणार आहे. आईला पोरग कसंही असू द्या पण ते गोडच लागतं. आईला पोरग कसंही असू द्या पण तिच्या करता तो राजबिंडाच असतो. एखाद्या पोराकडे पाहिल्यानंतर 2 दिवस भाकर आपल्याला जाणार नाही, पण आईला विचारा, का ग कसा दिसतो आई? आई म्हणते, काय राजबिंड आहे माझं लेक. का? आई ती शेवटी आई असते. पण चला ऐका, ही आई गेल्यानंतर मात्र पुढं जगणं फार कठीण असतं दादा. मी सांगेल तुम्हाला, वो कौन सी चीज है जो बाजार में नहीं मिलती, वो कौन सी चीज है जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है, माँ नहीं मिलती, माँ नहीं मिलती. चला, आई भेटू शकत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे. पण आता किती जरी बोलत राहिलो बाबा तरी सुद्धा आई करता हे शब्द संपणार नाहीत. मी कधीच बाबा या ठिकाणी आईला मायेचा सागर म्हणत नाही. मला तसली गाणी कविता ते नाही आवडत. मला माझ्या स्वतःचं एक वेगळं पॅटर्न आहे, ते माझं मी टिकवून ठेवलेलं आहे. ऐका, का तिला मायेचं सागर म्हणायचं दादा? कशा करता म्हणायचं? ऐका, कारण सांगते. सागराचं पाणी खारट आहे. कसं आहे? खारट आहे, पण अमृतापेक्षा सुद्धा गोड दूध तिनं आपल्याला पाजलं. सांगेल मी तुम्हाला, तिच्या प्रेमाला सूर्याची उपमा देता येत नाही. का हो वारकरी, घड्याळाकडे पहा, 12 वाजले बरोबर ना? काट्यावरती काटा चढला, मंडप हे काही वाटत नाही हो. आता बाहेरची सुद्धा आत यायचा प्रयत्न करतील. का बरं? त्याचं कारण आहे, दुपारच्या 12 वाजता सूर्य एवढा तापतो बाबा, का आपल्या असणाऱ्या छायेखाली तो दुसऱ्याला उभा करू देत नाही. जर त्याच्या खाली कुणी उभं राहिलं तर घामाच्या धारा चालू होतात बाबा. आजही तिथं उन्हात बसलेल्या बाया आहेत, त्यांना विचारा, खरंच तिथं बाबा तुम्हाला कीर्तन आवडतंय का? त्या म्हणत असतील, आम्ही फक्त घड्याळात संपायची वाट पाहतो. का 12 वाजता सूर्य एवढा तापतो बाबा, का तो आपल्या छायेखाली कोणाला बाबा या ठिकाणी उभं राहू देत नाही. बाबा 78 वर्ष आई आमच्यामध्ये जगली, पण आमच्यावरती कधी तापली नाही. 3 पोरं तिनं सांभाळले, पण कधी तिनं आमची या ठिकाणी इच्छा अपुरी ठेवली नाही. चला, मी तिला सूर्याची उपमा देऊ शकत नाही बाबा, मी तिला चंद्राची उपमा देऊ शकत नाही. का? चंद्रामध्ये तरी डाग आहे. आईनं इतकी वर्ष जगत असताना आमच्या प्रेमात कोणताही डाग कधी लागू दिला नाही. मग आता ऐका, तिला कशाचीच उपमा देता येत नाही. मग आता काय केलं पाहिजे? तिच्या करता आता शब्द थोडे आपण आपले थांबवले पाहिजे. तुकोबराया म्हटले, आता बास झालं, आता किती बोलत राहिलो तरी या ठिकाणी शब्द कमीच पडतील, अपुरेच पडतील. अभंगाचं शेवटचं चरण दिलं असं, भुकेलेल्याला कधी अन्न दिलं असेल. उभं आयुष्य जिने खऱ्या अर्थानं कुटुंबाची सेवा केली आणि मग या ठिकाणी आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना या उक्तीप्रमाणे इहलोकाचा प्रवास संपून परलोकी गमन ज्या मातेचं झालं. अशा असणाऱ्या कैलासवासी अखंड सौभाग्यवती इंदुमती बाळासाहेब लोंढे
ज्यांचा या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना लोंढे परिवाराचे आत्पेष्ट नातेवाईक मित्र परिवार सगळे सोयरे नातलग या मातेच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण जमलो. या कार्यक्रमाकरता खऱ्या अर्थानं ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं, आपल्या संपूर्ण भागाचं भूषण, कीर्तनकारांच्या हृदयस्थानी असणारे, वारकरी संप्रदायाची नितांत श्रद्धा प्रेम ज्यांची जपणारे आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर दादा कदम, त्याच पद्धतीनं या मातेचे असणारे चिरंजीव आदरणीय सुरेंद्र बाळासाहेब लोंढे, की ज्यांच्या विनंतीला मान देऊन आज इथं येणं झालं. ऐका, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपली असणारी ही 2 मुलं आणि आपले असणारे पती या ठिकाणी सोडून ही माता तुम्हाला आम्हाला या ठिकाणी गेलेली आहे. निश्चितच सर्वांना दुःख होणं स्वाभाविक आहे. याही व्यतिरिक्त इथं कुणीतरी बसलेल्यांपैकी कुणीतरी आपली मावशी गमावली असेल, कुणीतरी आपली मैत्रीण गमावली असेल, कुणीतरी आपली काकी गमावली असेल, कुणी आपली चुलती गमावली असेल. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं बाबा या मातेकरता तुम्ही सगळेजण जमलात. संपूर्ण या ठिकाणी समाज जो काही इथं उपस्थित आहे, लोंढे परिवाराच्या वतीनं तुम्हा सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाकरता ज्यांची सुंदर अशी साथ आपल्याला लाभली, ज्ञानोबा या आध्यात्मिक गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं सुरुवातीला ज्यांचा नाम उल्लेख केला, काल ज्यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी पार पडली, वारकरी संप्रदायाचं वैभव, आपल्या पंचकृषीचं एक खऱ्या अर्थानं उमललेलं रत्न आणि तरुण तडफदार असणारं नेतृत्व हरिभक्त परायण आमचे असणारे युवा कीर्तनकार योगेश महाराज यादव या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना घडवत असताना, महाराजांनी देखील कीर्तनाचा वसा वारसा जपत असताना संप्रदायाची सेवा करण्याचं धोरण हातामध्ये घेतलेलं आहे. आज महाराज तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, तुम्ही माझ्या कीर्तनात गायन केलं, काल मला तुमच्या कीर्तनाला येता नाही आलं. त्याबद्दल पण कुठंतरी ही उणीव भरून काढायचा मी नक्कीच कुठेतरी प्रयत्न करेल. या कार्यक्रमाकरता ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ लाभली, खऱ्या अर्थानं गोड सुंदर आणि मंजुळ असा ज्यांचा आवाज आहे, असे असणारे आदरणीय दत्ता महाराज बीड, आदरणीय सचिन महाराज लोखंडे तळीये, मृदुंगाची उत्तम साथ करणारे आदरणीय कृष्णा महाराज आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण. मग अशी बाबा तुमचं नाव काय? काकडे महाराज या ठिकाणी सर्वांचे ऋण व्यक्त करते. उपस्थित जी काही तरुण आपली पोरं मागं उभी आहेत, या 2 महिला माझ्याकरता कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. चंद्रकांत महाराज असतील, मग अशी ज्यांनी माझी भेट घेतली, आदरणीय जगन्नाथ महाराज असतील. 12ही महिने काकड्याची परंपरा जपली बाबा तुम्ही वारकऱ्यांनी. काकडा माझा आवडीचा विषय, पण चला श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती या ठिकाणी वाग्देव बाबांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेली आपली ही नगरी आणि अर्थात साधूच्या सहवासामध्ये तुम्ही सगळीजण परमार्थाचा आनंद घेताय, म्हणून या ठिकाणी तुम्हा सर्वांचे ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाकरता काही कमी राहिलं असेल तर तुमच्या ज्ञानाची त्याच्यामध्ये भर टाका, जर अधिक असेल तर ते बाजूला सारा. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे ते तुमते विनवीत असे. ज्ञानेश्वर यूट्यूब चॅनेलचे दादा या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहिलेत. दादा तुमची एक गोष्ट मगाशी मला फार आवडली, की ताई आजकाल प्रश्न पडतो कोणत्या कीर्तनकाराचं कीर्तन रेकॉर्ड करायचं, शूट करायचं, कारण अर्थात चिंतन असलं तर ते लोकांना द्यायलाही बरं वाटतं, नाही तर उगीच चॅनेलचंही नाव खराब होत असतं. कसं असतं माहिती आहे का बाबा? ऐका, 1 लाख लोक आपल्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही ज्ञानेश्वर दादा, बरोबर ना? 1 लाख लोक आपल्या कार्यक्रमाला येणं शक्य नाही, पण 1 लाख लोकांपर्यंत आपला कार्यक्रम जाणं शक्य आहे. आणि ते या ठिकाणी ज्यांच्या निमित्तानं मध्यस्थीतून शक्य होतंय असं असणारं ओम साई यूट्यूब चॅनेल, सर्वांनी त्याला सबस्क्राईब करा. सर्वांनी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. अजून काय राहिलं का? झालं ना? एवढंच असतं ना ते. चला, सगळ्यांना या ठिकाणी फुलांना हात लावायला मिळालेला आहे, त्यामुळं या ठिकाणी जय विठ्ठल झाला का लगेच एक गोड अभंग आणि लगेच ज्ञानदेव तुकाराम झालं का लगेच आरती आणि मग तुम्ही सगळेजण महाप्रसादाला बसणारे. विठ्ठल जय जय